नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यातील वातावरणामध्ये मोठे बदल हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील जो मध्य महाराष्ट्राचा भाग असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मराठवाड्यातील बहुतांशी भागात वातावरणात हे बदल होत जाणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रात देखील बहुतांशी भागात बदल हे होत जातील। अशातच आता पावसासाठी पोषक वातावरण हे राज्यातील काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचं पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी आता येत्या 5 दिवसात कोणत्याही दिवशी हजेरी जी आहे ती लागण्याचा अंदाज आहे। मात्र कोणत्या तारखेला कोणत्या विभागात पाऊस राहील, कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस राहील, कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस राहील, त्याबाबतचा सविस्तर अंदाज तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे हवामान अंदाजाची बातमी सर्वात आधी पाहायला मिळत नाही। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। तर चला पाहूयात आता आपण सविस्तर हवामान अंदाज। तर इकडे बघू शकता आता वातावरणामध्ये आपल्याला मोठे बदल हे पाहायला मिळत आहेत। एकंदरीत विचार केला तर आता राज्यातील काही भागामध्ये पावसाला चांगली स्थिती ही पाहायला मिळणार आहे। एकंदरीत सध्याची स्थिती जर पाहायला गेलं तर आता वातावरण एवढं राज्यामध्ये पावसासाठी पोषक नाहीये। मात्र आता इकडं आपण जर उत्तर महाराष्ट्राचा भाग बघितला तर तीव्रता ही उन्हाची खूपच वाढत चाललेली आहे। अशातच मराठवाड्याच्या भागामध्ये देखील उन्हाची तीव्रता, तापमान हे चांगलं वाढत चाललेलं आहे। मात्र पावसासाठी पोषक वातावरण अद्याप तरी कोणत्या भागात दिसून येत नाहीये। तसेच इकडे जो बंगालच्या उपसागरालगत किनारपट्टीचा जो भाग आहे या ठिकाणी वातावरण हे खूपच जोरदार स्वरूपाचं सक्रिय झालेलं आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आता बरसण्याचा अंदाज देखील आपल्याला मॉडेलच्या आधारावरती पाहायला मिळत आहे। अशातच इकडे आता जे ते हैदराबाद पर्यंत, तसेच इकडे विजयवाडा, तसेच जगदलपूर असेल या विशाखापट्टणमच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचं वादळी वातावरण हे आपल्याला पाहायला मिळत आहे। काही अशा स्वरूपाची पावसाची शक्यता ही राज्यात पाहायला मिळणार आहे। तर इकडे बघू शकता आता पुढील जर 24 तासाचा विचार केला तर राज्यामध्ये एवढे काही पावसाळी वातावरण नाहीये। मात्र हळूहळू स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस आपल्याला मराठवाड्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक भागामध्ये पाहायला मिळू शकतो। ढगांची तीव्रता या ठिकाणी वाढत जाईल। अशातच जर विचार केला तर जो पुणेचा भाग आहे, पुणे, सातारा असेल, अकलूज असेल, लातूर, सोलापूर, सांगली याचा भाग असेल, या भागामध्ये तापमानामध्ये वाढ ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल, कोणत्या तालुक्यात अधिक पाऊस आजपासून पुढील 5 दिवस राहील ते तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायला मिळणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुम्हाला रोज हवामान अंदाज सर्वात आधी पाहायला मिळेल। तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगणं गरजेचं आहे। तर आता इकडे बघू शकता सांगलीच्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी आता लागतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। एकंदरीत विचार केला तर वादळी वाऱ्यासह पाऊस आता सांगली जिल्ह्यातील बहुतांश भागात राहील। सांगलीच्या भागामध्ये, साताऱ्याच्या भागामध्ये त्या 48 तासात पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे। म्हणजे यामध्ये साताऱ्याचा भाग आहे, चिपळूणचा काही भाग आहे, या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते काही भागात शेतकरी मित्रांनो जोरदार अशा स्वरूपाची पावसाची हजेरी लागण्याचा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतो। पुढे तसेच इकडे वडूजचा भाग आहे, कराड आहे, विटा आहे, या भागात देखील वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचं वादळी वातावरण सक्रिय राहणार आहे। वादळी वाऱ्यासह हलकी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। येत्या 48 तासामध्ये मोठा बदल या ठिकाणी आपल्याला पावसात पाहायला मिळणार आहे। पावसाची तीव्रता देखील चांगल्या स्वरूपाची राहील। मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच इकडे विटाचा भाग असेल, विटाच्या भागामध्ये जर विचार केला तर विटा, जतचा भाग आहे, सांगलीचा काही भाग आहे, या भागामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। याही ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। यामुळे सतर्क राहा। येत्या 48 तासात चांगली हजेरी लागेल। तर इकडे कोडोलीचा भाग असेल, कोडोलीच्या भागामध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। गारपिटीची शक्यता स्थानिक स्वरूपात तुरळक भागात राहील। त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहा। वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी ही लागणारच आहे। तसेच इकडे निपाणीचा भाग असेल, निपाणीच्या भागामध्ये, रायबागच्या भागामध्ये, कोल्हापूरच्या भागामध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस येत्या 48 तासामध्ये हजेरी लावणार आहे। पाऊस हा येणार आहे कारण की मोठ्या स्वरूपाचा आपण इकडे मॉडेलकडे बघू शकता। हे मॉडेल आहे ECMWFचं मॉडेल। या मॉडेलनुसार आता आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे। बरेच जण काय म्हणतात की आता सध्या स्थितीला बऱ्याच जणांचं असं देखील सांगण्यात येतं की या मॉडेल म्हणजे काही मॉडेलचा अंदाज जे आहे ते बरोबर येत नाही, काही मॉडेलचं असं असतं, असं तसं असतं, काही जण ॲप वापरतात, म्हणजे असं काहींचं म्हणणं असतं। मात्र जर हे या मॉडेल
मॉडेलचा जर विचार केला तर या मॉडेलचा अंदाज हा 3 ते 4 दिवसाची पुढील अंदाज एकदम जे आहे ते ॲक्युरेटपणे आपल्याला ठरताना चित्र पाहायला मिळत असतं. म्हणजे 100% पैकी 60-70% अंदाज आता व्यवस्थित येतानाचं चित्र ह्या मॉडेलनुसार आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच इकडे निपाणी, सांगली, जत, कोडोलीचा भाग असेल या भागात देखील पाऊस राहील. आता पुढचे जिल्हे आपण पाहूयात. तसंच पुढच्या तारखेला कसा पाऊस राहील. आता ही परिस्थिती 48 तासाची पाहत आहोत. येत्या 48 तासाचं वातावरण म्हणजे दिनांक 22 तारखेचा हा अंदाज आपण पाहिलेला आहे. तसेच पुढे इकडे बघू शकता आता दिनांक 23 तारखेला देखील मोठा बदल होत जाणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो 24, 25, 26, 27 तारखेपर्यंतचा अंदाज पाहायला मिळणार आहे. 27 तारखेपर्यंतचा सर्व अंदाज तुम्हाला सांगणार आहे 27 एप्रिल पर्यंतचा. तर इकडे बघू शकता आता पुढील आपण जर विचार केला तर वादळी परिस्थिती अजून वाढतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे. यामध्ये आता जिल्हे तुम्हाला सांगत आहे अधिक पाऊस आपल्याला कराड, विटा, कोडोलीच्या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळीचा प्रभाव राहील. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता पुढील जिल्हे तालुके आपण पाहत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तुमच्या तालुक्याचा अंदाज पाहायला मिळेल व ज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्याच जिल्ह्यांचा व तालुक्याचा अंदाज देणार आहोत. जे काही जिल्हे राहतील त्या जिल्ह्यात पाऊस पडणार नाही असं तुम्ही समजून घ्या. आता ज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तेच आपण जिल्हे सांगत आहोत. यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तरच पाऊस पडणार आहे असं समजून जा. आता इकडे बघू शकता कारण बरेच शेतकरी म्हणतात आमच्या जिल्ह्याचा अंदाज दिला नाही. मात्र आपण आता सध्या स्थितीला ज्या भागात पाऊस पडणार आहे त्या भागाचा अंदाज देत आहोत व व्यवस्थितपणे अजून एक व्हिडिओ येईल. त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अंदाज नक्की सर्व जिल्ह्यांचा देणार आहोत. आता कराड, विटा, वडूजचा भाग असेल, कोडोली, सांगली, साताऱ्याच्या भागामध्ये, चिपळूणच्या भागामध्ये देखील आपल्याला दिनांक 23 तारखेला पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे. तर इकडे जतचा भाग असेल, जत, रायबाग, निपाणी, कोल्हापूरच्या भागापर्यंत आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक असं वातावरण सक्रिय होतानाचं चित्र पाहायला मिळणार आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता वातावरणातील हे बदल आपला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहणार आहे. आता पुढच्या तारखेचा अंदाज पाहूया. दिनांक 24 तारखेचा विचार केला तर इकडे जो अहिल्यादेवी नगरचा भाग असेल, पुणेचा भाग असेल या भागाचा विचार केला तर सातारा, बारामती, वडूज, इंदापूरचा भाग याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल. काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाची पावसाची हजेरी लागणार आहे. मध्यम स्वरूपाचं, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं वातावरण राहणार आहे. तर ढगाळ वातावरण देखील हे वाढत जाईल. तसेच मराठवाड्याच्या देखील काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण मिळणार आहे. सोलापूर असेल, बहुतांश भाग, अकलूजचा भाग असेल, मराठवाड्यातील या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागासाठी पाहायला मिळू शकतो. तुरळक भागाकरिता हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे सांगलीचा भाग असेल, सांगलीच्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे आपल्याला दिनांक 24 तारखेला पाहायला मिळत आहे. सतर्क राहा, चांगल्या स्वरूपाचं वातावरण हे राज्याकडे सरकणार आहे. तर याचमध्ये छत्रपती संभाजीनगर, वाशिम असेल या भागामध्ये जर विचार केला तर याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यातली त्या तिकडे लोणारचा भाग असेल, जालना असेल, पैठण असेल, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोल्याचे भाग असतील या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. या भागात चांगली शक्यता राहील. हिंगोली, पुसद, वाशिमचा भाग आहे, अकोला आहे, खामगाव आहे, चिखली आहे, पाचोरा आहे, सिल्लोड आहे, कन्नड आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना आहे, सेलूच्या भागामध्ये या भागात आपल्याला देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. याही ठिकाणी पावसासाठी पोषक अशी परिस्थिती पाहायला मिळू शकते. पोषक असं स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. बहुतांश भागामध्ये पाऊस झाला नाही तरी तुरळक भागात पाऊस राहील. वैजापूर, मनमाडचा भाग आहे, इकडे मालेगावचा भाग आहे, कन्नड आहे या भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक असे वातावरण सक्रिय होत जाणार आहे. पोषक अशी स्थिती आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळू शकते असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलच्या नुसार दिसून येत आहे. मॉडेलनुसार अशी परिस्थिती आपल्याला या भागाकरिता पाहायला मिळत आहे. तर धुळेचा भाग असेल या ठिकाणी देखील असा अंदाज दिसून येणार आहे. तर इकडे खेड, पुणेच्या भागामध्ये देखील पावसाळी शक्यता आहे. दिनांक 26 तारखेला विचार केला तर 26 तारखेला ढगाळ वातावरण आहे. 27 तारखेला संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता नाही आहे. 28 तारखेला स्थानिक पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बार्शी, इंदापूरचा भाग असेल, बारामती भाग असेल या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे. दिनांक 29 तारखेचा विचार जर केला तर 29 एप्रिल रोजी देखील हीच परिस्थिती आहे. दिनांक 30 एप्रिलचा विचार केला तर 30 एप्रिलला देखील अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळू शकतं. त्यामुळे जास्त काही घाबरण्याची गरज नाही. वादळी वाऱ्यासह पाऊस तर येणार आहे, मात्र हा बहुतांश जिल्ह्यात नाही. मात्र 30 तारखेला कोल्हापूर, सांगलीच्या भागात, विजयपुरा, सोलापूरच्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह हलकी गारपीट व मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. अशी स्थिती या भागामध्ये दिसत आहे. अशातच विचार केला तिकडे बघा
जो कराड, सातारा, वडूजचा भाग आहे, तसेच विटाचा भाग आहे, सांगलीचा भाग आहे, चिपळूणचा काय भाग, जत, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, विजयपुराचा भाग आहे. या भागात देखील पाऊस राहील, मात्र स्थानिक स्वरूपाचा पाऊस आहे. मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस राहील. विजांसह आपल्याला पावसाची हजेरी लागतानाचा चित्र पाहायला मिळणार आहे. विजांसह पावसाची शक्यता या भागामध्ये लागणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. आपल्याला थोड्याफार प्रमाणात तो कमायना पाऊस या ठिकाणी दिनांक 30 एप्रिलला पाहायला मिळणार आहे. नंतर 1 मे पासून पुढील अंदाज या चॅनलवरती आपण देणार आहोत. 1 मे पासूनचे सविस्तर अंदाज पावसाळ्याकरिता देखील राहणार आहेत. ते अंदाज पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोज हवामान अंदाज पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.